जामनेर नगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर झाली। 7 जणांनी हरकती घेतल्या। त्यावर प्रांत अधिकाऱ्यांसमोर सुनावणी देखील झाली। आयुक्त काय निर्णय घेतात याकडे हरकत घेतलेल्यांचे लक्ष लागले आहे। नगराध्यक्षपदाचे व प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येईल असले तरी यंदाच्या निवडणुकीकडे भाजप विरोधक असलेले पक्ष कसे बघतात हे पाहावे लागेल। पालिका निवडणूक अवघ्या 2-3 महिन्यावर येऊन ठेपली असली तरी विरोधी पक्ष किंवा त्यांचे नेते समोर आलेले नाही। हरकती घेण्यासाठीही व त्यावर बोलण्यासाठीही कुणी नेता बाहेर पडला नाही। याबाबत विरोधकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता अजून आरक्षण जाहीर झाले नाही, नंतर बघू असे मोघम उत्तरे ऐकायला मिळतात। एकीकडे भाजप पालिका जिंकण्यासाठी कामाला लागला असताना विरोधी पक्ष निवडणूक लढतील की नाही हे सांगता येत नाही। भाजपने विरोधकांना कोंडीत तर पकडले नाही ना? विरोधक काही वेगळ्या तडजोडीच्या भूमिकेचा विचार तर करीत नाही ना? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत। एकूणच आजची परिस्थिती व प्रभागनिहाय रचनेनंतर अल्पसंख्याकांची झालेली सामाजिक कोंडी पाहता विरोधकांना चांगली संधी चालू आणली आहे। मतदार देखील एका सक्षम विरोधी पक्षाकडे आषाढभूत नजरेने पाहत आहेत। विधानसभेतील मतदारांच्या कौलानंतर आघाडी नव्या जोमाने नव्या उमेदीने निवडणुकीला सामोरी जाईल असे वाटत असताना आजची स्थिती नेमकी उलटी असल्याचे बोलले जात आहे। विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे एक आव्हान म्हणून पाहिले पाहिजे असा मतप्रवाह नागरिकांमध्ये मतदारांमध्ये दिसून येत आहे। विरोधी पक्षाचे कार्यकर्ते देखील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे। नेते काय निर्णय घेतात, केव्हा काय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। नगरपालिका निवडणूक असो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असो, इच्छुक उमेदवारांना ओघ लागला आहे।